नाना पटोलेंनी सुद्धा बिटकॉइन घोटाळ्यामध्ये त्यांनी सहभाग घेतला होता असा आरोप माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांनी केला आणि हा सगळा आरोप करताना सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंच्या काही ऑडिओ क्लिप सुद्धा सार्वजनिक केल्या आहेत आणि यावरून आता भाजपने सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंना सवाल केले। तर या घोटाळ्यामध्ये आता सहभाग आहे की नाही हे स्पष्ट करा, हे आवाहन भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी केलेले आहे। ऐन निवडणुकीच्या तोंडावरती नाना पटोले आणि सुप्रिया सुळे यांच्यावरती हे गंभीर आरोप झालेले आहेत। अगदी सजल, आपण पाहतोय निवडणुकीच्या तोंडावर म्हणण्यापेक्षा निवडणुकीच्या दिवशीच हे सगळं वातावरण जे आहे ते प्रचंड तापलेलं आहे आणि या सगळ्या वातावरणामध्ये कुणाला याचा फटका बसणार आहे, कुणाला फायदा होणार आहे ते आज सगळं कैद होणार आहे, मतपेटीमध्ये आज सगळं कळणार आहे। त्यामुळे सगळ्या या मतदारांकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि एकूणच या संदर्भात काय नेमक्या घडामोडी घडतायत तेही पाहणं तितकंच निश्चितच मोहिनी, एकंदरीत आपण बघितलं विनोद तावडेंवर होत असलेले आरोप आणि दुसरीकडे सुप्रिया सुळेंवर देखील आरोप झालेला आहे। यानंतर आता पुढे देखील या संदर्भातली अपडेट आहे। बिटकॉइन घोटाळ्यामध्ये सहभागी असल्याचे आरोप सुप्रिया सुळे यांनी मात्र फेटाळले। कि सुप्रिया जी एक वरिष्ठ नेता है तो उनको नैतिक, राजनैतिक और कानूनी तीनों आधार पर जवाब देना चाहिए। इसीलिए हमने उनसे साफ सवाल पूछे हैं कि उन्हें आकर कहना चाहिए कि गौरव मेहता अथवा गुप्ता नामक किसी व्यक्ति से उनका संबंध रहा है, परिचय रहा है या नहीं, उसके संपर्क में रही है या नहीं, किसी प्रकार का चैट का आदान प्रदान हुआ है या नहीं, यह आवाज उनकी है या नहीं, और बिटकॉइन के ट्रांजैक्शन में कांग्रेस पार्टी या एनसीपी का किसी भी नेता का कोई भी इन्वॉल्वमेंट है या नहीं, और बिटकॉइन का लीगल ट्रांजैक्शन भी होता है और इलीगल भी होता है। तो क्या इलीगल ट्रांजैक्शन में है कि नहीं, इन बातों का जवाब दे दें। तर याशिवाय आपण जर बघितलं तर भाजपचे आरोप खोटे आहेत, हे आरोप निराधार आहे असा दावा सुप्रिया सुळे यांनी केलेला आहे। सुप्रिया सुळे निवडणूक आयोगाकडे सुद्धा दाद मागणार आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर सायबर क्राईम मध्ये सुद्धा तक्रार दाखल करणार असल्याचं या ठिकाणी कळतंय। सुधांशु त्रिवेदी यांच्या विरोधात मानहानीची नोटीस सुद्धा सुप्रिया सुळे पाठवणार असल्याचं कळतंय। निश्चितच मोठी घडामोड खरं तर निवडणुकीच्या दिवशी घडत असल्याचं आपण बघतोय। थेट सुप्रिया सुळे यांच्यावरती हे गंभीर आरोप होताना दिसत आहेत। एकूणच आपण पाहतोय आज खरं तर सगळ्यात मोठा दिवस आहे। आज विधानसभा निवडणुकीचं मतदान होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर या वेगवान घडामोडी घडतायत। भाजपकडून जे आरोप केले गेलेले आहेत ते सगळे आरोप सुप्रिया सुळेंनी इथे फेटाळलेले आहेत आणि याची तक्रार करणार असल्याचं सुद्धा म्हटलेलं आहे। शिवाय सुधांशु त्रिवेदी यांना आता मानहानीची नोटीस सुद्धा पाठवली जाणार आहे आणि पुढे नेमकं या संदर्भात काय घडतं हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल, कारण काय कारवाई केली जाते, चौकशी अंती काय समोर येतं हे बघणं महत्त्वाचं आहे। आपण पाहतो सुप्रिया सुळेंनी एक ट्विट केलंय, त्यामध्ये त्या काय म्हणतात आपण पाहूयात। सुधांशु त्रिवेदी यांनी अशा प्रकारचे निराधार आरोप लावणं हे भयावह आहे, मात्र आश्चर्यकारक नाही असंही सुप्रिया सुळे म्हणाल्यात। तर मतदानाच्या आदल्या दिवशी खोटी माहिती पसरवण्याचा हा प्रकार असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। निश्चितच अतिशय सूचक असं ट्विट सुप्रिया सुळे यांचं। सुधांशु त्रिवेदी यांनी सामान्य जनतेला धोका देण्याच्या उद्देशानं सपशेल खोटे आरोप केलेले आहेत आणि त्याबद्दल फौजदारी आणि दिवाणी मानहानीची नोटीस त्यांना पाठवणार असं सुद्धा यावेळेस सुप्रिया सुळे यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितलेलं आहे आणि हे अपेक्षितच होतं असं देखील त्या म्हणत आहेत। तर सुधांशु त्रिवेदी यांनी सामान्य जनतेला धोका देण्याच्या उद्देशानं सगळे खोटे आरोप केल्याबद्दल फौजदारी आणि दिवाणी मानहानीची नोटीस त्यांना पाठवली जाईल असाही इशारा त्यांनी दिलाय आणि भाजपनं केलेल्या खोट्या आरोपांविरोधात निवडणूक आयोगाकडे सुद्धा आम्ही दाद मागणार असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। निश्चितच मोहिनी, आता खरं तर यामध्ये काय कारवाई नेमकी केली जाते, मानहानीची नोटीस सुद्धा सुप्रिया सुळे पाठवणार आहेत, त्यामुळे ते बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे।